बाबा सुरू कर लवकर चल. जर का रिचार्ज चालला नसेल तर तुझं काही खरं नाही. अरे येणार बाबा, अरे मला गॅरंटी नाही. तू सुरू कर चल. बघूया की. मी काय म्हणलेलं, अरे रिचार्ज येणार तर आणि चल. आधी मी माझ्या आई बरोबर बोलणार. फक्त 5 मिनिटं दे बाबा. 1 मिनिट जरी बोलायचं असतं ना तर आधी मी बोलणार, मग काय करायचं ते कर. बोल बाबा, मी निवांत बोलू. आईचं महत्व काय असतं ना, त्याच्याला आई नाही ना त्याला कळत. भावा बोल, किती बोलायचं तुला, फुट भरून बोल. हॅलो, तुझ्याच फोनची वाट बघत होते. कशी आहेस? कशी आहेस म्हणजे जशी होती तशीच. ते एका दिवसात कशी असणार आहे? आणि हो, बरं झालं तू आठवणीने रिचार्ज मारलास, नाही तर काय खरं नव्हतं आज माझं. एवढी आठवण येत होती वय? तो जरा वेगळा विषय, आपण बोलू नंतर. अरे काल ना दुकानात रिचार्ज शिल्लक नव्हता, मग बाहेर जाऊन मारला. 1 नंबर काम केलं शिकले. बाहेरनं रिचार्ज मारला असतं आणि दुकानात मारला असता तर नंबर का आला असता ना, खूपच पुढे झाला असता. याचा तर मी विचार बी केला नव्हता. बरं ठीक आहे, पण आता काळजी घे. हं? आणि शिकले, प्लीज कुणाला कळू देऊ नको हं? जर कळलं ना लय मोठा गोळ होईल आणि माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आजा, अजिबात काळजी करू नका. मी आपल्या दोघांशिवाय तिसऱ्या कुणाला काय सांगत नाही. आणि हो, त्या राहुलला तर अजिबात सांगू नको हं? नाही सांगणार. ते आहे या डोक्याचं. फसक देशील कुठंतरी बोलून मोकळं होईल. एकतर त्या तोंडात काय नाही राहत. पण तो मनानं लई साफ आहे. आता तो कसा आहे ना हे तुझ्यापेक्षा मला जास्त माहिती. आणि तू माझा दोस्त नाही, अगं भाव आहे ते माझा. हा, डोक्यानं जरा कमी आहे तुझ्यासारखा. म्हणजे मी डोक्यानं कमी आहे वय? नाही, अजिबात नाही. तू जरा जास्तच आहेस. आजा, लई होते आता. मला तेच तर पाहिजे. तुला भांडण करायचंय का? मी असं कुठं म्हणलोय. मला फक्त पहिलीवाली शिकली पाहिजे, भांडणारी, खुन्नस देणारी आणि जरा जरा आणि जरा जरा काय? खोकलेली. आजा, जा तू. बोल नकस माझ्याशी. शिकले. आजा. शिकले. तुला माहिती, तुझ्यामुळे मला शिक्षा मिळाली. काय सांगतोस? बोलतं बोलतं कधी सकाळ झाली कळलंच नाही. त्यामुळे ट्रेनला उशीर झाला. सॉरी सॉरी. आता नाही बोलणार आहेत काही. हे भावळा, अगं तू एकटीच बोलत होतीस का? अगं माझी मी चूक होतीच की. पण शिक्षा तुला मिळाली ना, मग गर्दी मला नको. शिकले, तुझ्यासाठी ना अशा किती पनिशमेंट सहन करायला तयार आहे. नाही नाही, मला असं अजिबात चालणार नाही. आजा, आता तू ट्रेनिंग वर लक्ष दे. आता आपण रात्रभर असं बोलायचं नाही. एक तर तुझं दिवसभर लई हार्ड ट्रेनिंग असते. तुला झोप मिळाली पाहिजे. अगं त्यात काय एवढं? नाही, अजिबात नाही म्हणलं ना. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आर्मीच्या स्वप्नात
मी कधीच आडी येणार नाही. ते जास्त महत्वाचं आहे. अगं पण नाही म्हणलं ना, चल आता ठेव फोन बघू. नाही नाही, मी नाही ठेवणार. बर, मग मी ठेवते. शिकले पण मी केलाय ना, मग मीच ठेवणार. मग ठेव लवकर. मला ठेवायचं नसेल तर मग मी ठेवते की. गुड नाईट. शीतल. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय. बाय. अरे अशी नाही, जरा वेगळी दे की. थोडी स्माइल पाहिजे. हा येस. रावल्या, अरे आपण फोटो सेशन करतोय. इष्टीच्या पाचसाठी फोटो नाही काढते. अशा रुटीन पोज नको, काहीतरी भारी कर रे. म्हणजे ट्राय समथिंग डिफरंट. क्वालिटी दे की जरा. मग तू सांग की कशी देऊ पोज. तुला पाऊट येतो का? पाऊट. पावट पाऊट नाही, पाऊट पाऊट. तुला पाऊट माहिती नाही? मला फक्त पावटाच्या शेंगा माहित आहेत. अरे ते नसतंय का, ते तोंडाची चुंबळ करून उगाच उगाच मुका घ्यायचा. का असं कसं कुणाचा मुक्का घ्यायचा. अरे म्हणजे उगाचच्या उगाच. अरे पण कुणाचा. अरे रशियाच्या पोरीचा. हा म्हणजे असं मनात आणायचं, फील करायचं आणि असं म्हणतोस. हा. आता बघ गोट्या. काढा. ओ फौजी, नमस्कार. आलो आलो, या. फौजी नमस्कार. नमस्कार. लय गडबड. गडबड कुठली? आपलं नेहमीच. काय वर्क इन प्रोग्रेस. फौजी, काय बी म्हणा बरं का, पण आम्हाला तुमच्या लोकांचं लयच कौतुक वाटतं. आमच्यासारख्या म्हणजे? अहो फौजी लोकांचं त्याग शिकवना फौजी, तुमच्या लोकांकडनंच. त्याग शिकता येत नसतो, तो आधी करावा लागतो. आणि तो केला की मग कळतं की त्याग काय चीज आहे. हा ते बी आहेच म्हणा. हा पण फौजी, ही बाकीची जी लोक काय म्हणतात ना, ती मला बिलकुल पटत नाही बरं का. काय? अहो लोक हेच म्हणतात लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या. मला लय वाईट वाटतं बरं का. ह्यो म्हणजे अपमान आहे का नाही. हा अहो फौजी म्हणून देश आहे, तो जर नसता तर हाय काय अन्न आहे काय. अरे बाई, या सगळे तुझ्यासारखे समजूतदार कसे असतील? हा